पाहिली का प्रीती अशी जगी कधी स्वप्नी तरी, वाहिले का सर्व जीणे तुवा त्याच्या पदावरी, तुवा त्याच्या पदावरी. पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी, पाहिले का खिळेऊरी पदी दया पूर्ण करी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2 व वचन 8 मध्ये असे लिहिले आहे, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. कोण मनुष्य प्रकृतीचे होऊन ह्या जगात आला? का त्याला मरण सहन करावे लागले, आणि तेही वधस्तंभावरील शापित असे मरण? का त्याने मरेपर्यंत स्वतःला लीन केले? यामागचे कारण आहे पापी मनुष्य. कारण पापी मनुष्य स्वतःच्या पापाची खंडणी भरू शकत नव्हता, स्वतःचे मरण तो दूर करू शकत नव्हता. म्हणून देव असताना देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन पापी मानवासाठी मरण सहन करण्यासाठी वधस्तंभावर जाऊन त्याने सर्व पापी मानवाचा देवाचा क्रोध न्याय सहन केला. तो पापी मानवासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले. स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला अत्युच्च केले. सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. पापापासून मुक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आहे असा अधिकार त्याला दिला. देव करो पश्चातापी अंतःकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताने जे बलिदान वधस्तंभावरील कार्य केले आहे व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू म्हणून स्वीकारण्यास सहाय्य करो. पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी, पाहिले का खिळेऊरी पदी दया पूर्ण करी. पाहिला का प्रभू ख्रिस्त